चला मंडळी, इथं जैन मला 2 किलोच्या साबुदाण्याच्या पापड्या करायच्या आणि त्याच्यासाठी जैन साबुदाणा स्वच्छ धुवून इथं भिजू घातलाय. कारण की नाही आपण थोडंसं पाणी जास्त ठेवून जैन आपल्याला साबुदाणा भिजू घालायचा आहे. कारण की नाही चांगला साबुदाणा भिजला ना तर पापडी एकदम छान आणि चविष्ट होती. आणि साबुदाणा पण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा, जसं की नाही पाकिटचा खुल्ला साबुदाणा घ्यायचा नाही. जितकी क्वालिटी चांगली की नाही तेवढा पदार्थ पण चांगला होते. कोणी पाणी टाकलेलं छान थोडंसं आगाचं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण गरम पाणी की नाही साईडला काढून ठेवायचं आणि कमी जास्तीला पुन्हा लगेच आपल्याला टाकू शकतो. कारण साबुदाण्याला पाणी की नाही जास्त लागतंय. आणि इथं आलू पण की नाही मी रात्रीच खिसून टाकले होते. कारण की नाही मला साबुदाणा आणि आलू मिक्स करून त्या दोन्हीच्या मला पापड्या घालायच्यात. साबुदाणा शिजत आला ना की हे आलूचं खीस जे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे 3 किलो आलू मी इथं घेतलेले तर छान खिसून आणि 4 ते 5 जे आहेत ना स्वच्छ असे धुवून घेतले, तर ज्याच्याने की नाही त्याच्यावर पावडर आहे ना सगळं निघून जाईल. आणि आपण जसं साबुदाणा पाण्यामध्ये सोडतो ना तसं सारखं हटत राहावं लागतं. जसं की आपण गव्हाच्या कुरड्या करतो ना तशा पद्धतीने ना त्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात. त्याच्यामुळे की नाही सारखं हलवावं लागतं आणि खाली की नाही जास्त हारावरच हे शिजवायचं. कारण उकळी तर जे मी जाळ लावलेला आहे. आणि आता खाली चला सगळं मस्त की नाही साबुदाणा की नाही हारावर छान असा शिजून घेतलाय मी. आणि जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही ना अशा पापड्या टाकल्यात. कारण थोड्याशा जाडसरट टाकल्या, कारण वाळ्यानं की खूप पातळ ह्या पापड्या होत्या तर काढायला पण खूप अवघड जाते. त्याच्या अशा पद्धतीने लावल्या ना. आणि तेलाचं तर बिलकुलही ह्याला बोट लावलं नाही. सगळ्या बिना तेलाच्या साबुदाण्याच्या पापड्या मी केलेल्या आहेत. आणि थोडं तेल टाकलं नाही की पापडी अशी कुमट होती. त्याच्यामुळे थोड्या वलसर राहिल्या ना तर उलटून घेतल्या. आणि बघू शकता वाळ्या की आपल्या पापड्या किती खमंगन किती छान फुगल्यात आणि इतक्या सुंदर झाल्या. खायला पण एकदम अप्रतिम अशा की नाही झाल्यात आणि एकदम खुसखुशीत. तर चला तुम्हाला कसं वाटलं पूर्ण साबुदाण्याच्या पापड्याचा व्हिडिओ. ना आता की नाही उन्हाळा सुरू आहे तर चिप्स वगैरे सगळे जत्न म्हणजे करणं झालेले आहेत. आणि इथं पापड्या पण करणं झालेले आहेत. तर उन्हाळी कामं जेतनं सुरू झालेले पण लास्ट मे महिन्यापासून चालूच राहतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.